त्या शरीर बसतोय ते त्यांचा अनुष्ठान चालू होतं. त्याने अंतर्ज्ञानानं जाणलं हा मुलगा कोण आहे, कुठला आला, का आला, सगळं जाणलं. मुलाला आल्यानंतर स्वामींची बाय घट्ट धरले आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूने अभिषेक केला. त्याने आपला वरदहस्त तेव्हा मस्तकावर ठेवला. त्याला जिव्हा आली, जीव आली आणि ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे औदुंबर हे स्थान ज्ञानप्राप्तीचं आहे. नंतर तो मुलगा कोल्हापूरला गेला, लोकांना सांगायला लागला की असे असे यती महाराज औदुंबरामध्ये आहेत. ते यती म्हणजे साक्षात ईश्वर आहे. त्यांच्या दर्शनानं कृपेनं आपल्या धर्माचं कल्याण होतं. मग लोक यायला लागले, राहायला लागले, स्वामींची सेवा करायला लागले. तोपर्यंत त्यांचं अनुष्ठान पूर्ण होत आलं. ते म्हणाले आम्ही आता वाडीला जातो, नरसोबाची वाडी. लोक म्हणले तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेल्यानंतर स्थानाचं महत्व कमी होईल. त्यांनी सांगितलं तसं काय होणार नाही, मी शरीरानं जातोय पण गुप्त रूपानं माझं वास्तव या ठिकाणी आहे. पादुका ठेवतो, या पादुकांचं जे दर्शन घेतील, पूजन करतील, त्यांच्यावर माझी कृपा अखंड असेल. मला भजन प्रिय आहे, गायन प्रिय आहे, वादन प्रिय आहे, कीर्तन प्रिय आहे, प्रवचन प्रिय आहे. या पद्धतीने जे सेवा करतील त्यांच्यावर माझी कृपा अखंड असं म्हणून ते वाडीला गेले. त्या ठिकाणी 12 वर्ष राहिले आणि त्याच्यानंतर गाणगापूर 24 वर्ष राहिले आणि नंतर अवतार कमवले. असे स्थान